गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळ झाली आणि म्हणजे असं सगळं काम वगैरे झालेलं आहे. आंघोळ वगैरे पण झाली माझी आणि शिवला तर मी नाश्ता वगैरे सगळं दिलेला आहे. तो त्याचा खेळतोय. तर चला म्हटलं आता मेकअपपासून स्टार्ट करूया, कारण डायरेक्टली मी साडी नाही नेसणार आहे. साडी नेसली तर त्याने काय कारनामे वगैरे केले तर मग नंतर मला प्रॉब्लेम होईल. तर पहिले मी मेकअप करणार आहे. चला स्टार्ट करते मेकअप करायला. तर पहिले तर मी मॉइश्चरायझर लावणार आहे, कारण माझी स्किन खूप ड्राय आहे. म्हणजे मी आंघोळ केलं आहे ना, पहिले तर सिरम लावलं होतं आणि सिरम लावल्यानंतर मी आता मॉइश्चरायझर लावते, कारण मॉइश्चरायझर खूप जास्त प्रमाणात लावते मी. तर मॉइश्चरायझर लावून घेतलं आहे, थोडंसं त्याला सुकू द्यायचं आहे. सुकलं ना की नेक्स्ट स्टेप लगेच करणार. मॉइश्चरायझर लावून झालं आहे. मी आता हे सनस्क्रीन लावणार आहे, कारण उन्हात जायचं आहे आपल्याला. तर पटकन सनस्क्रीन लावणार आहे. 50+++चं सनस्क्रीन आहे माझं, प्लॉमचं आहे. इथे 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 पण लावून घ्यायचं. माझी सनस्क्रीन माझी ना सगळ्यात फेवरेट ना ही सनस्क्रीन आहे, कारण मी भरपूर सनस्क्रीन यूज केलेले आहेत. पण सगळ्यात जर फेवरेट बोललं ना हेच कारण काय होतं नंतर आहे ना, ह्याला खूप छान असं शाईन येतो आणि फेसला, आणि तो ग्लो मला खूप आवडतो. म्हणजे मेकअप नाही जरी केलं ना तरी ह्याचा ग्लो माहिती नाही का, पण लय भारी येतो. सनस्क्रीन लावून झालेलं आहे माझं. तर आता मी प्रायमर लावण्याचे, प्रायमर लावून झाले की लगेच मी कन्सिलर आणि फाउंडेशन लावणार आहे, कारण मी जास्त मेकअप नाही करणार आहे. तेवढा टाईम नाही आहे माझ्याकडे. बाकीच्या सगळ्या गोष्टी मला करायच्यात आणि मी काहीच तयारी वगैरे केलेली नाही आहे आधीच, कारण काल रात्री झोपायला पण खूप वेळ झाला होता. त्याच्यामुळं मी बघा मेहंदी कशी काढली, टन 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 अशीच मेहंदी काढली. आता कसं आहे, आई झाल्यानंतर आहे ना असेच हात दिसणार तुम्हाला. ही तर इथं ना मेहंदी मला ह्या हाताने काढता येत होती, ओली होती. तर मी पप्पाला बोलले, पप्पा जरा थोडंसं ओतून द्या ना मेहंदी. तर अशी बिघडली, कारण पप्पा झोपेतच होते आणि त्यांना उठवलं मी, आणि झोपेतच त्यांनी एका जागी मेहंदी काढायच्या जागी इथे सगळीकडे पसरली गेली. जाऊ दे, काही प्रॉब्लेम नाही आहे, रंगण्याशी मतलब आहे. तर छान कलर आलेला आहे माझा मेहंदीचा. तर चला आपण आता कन्सिलर लावून घेते मी, कारण मी जास्त हेवी मेकअप नाही करणार आहे. बाया, किती डिफिकल्ट असतं ना मोबाईलमध्ये बघून मेकअप करणं. मला तर खूप डिफिकल्ट जाते, त्यामुळे मी आता उभीच राहते. मला जास्त डार्क सर्कल नाही आहेत, तुम्ही बघू शकता. डार्क सर्कल मला नाही आहेत, त्याच्यामुळं मी कलर करेक्टर वगैरे यूज नाही करत. डायरेक्टली आपलं शॉर्टकट मारणार आहे मी कन्सिलर आणि फाउंडेशनने जास्त. कारण मी कधी ना, तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघितले असेल ना, तर मी मेकअप करतच नाही, सहसा मेकअप नाही करत मी. आणि सगळे माझे विदाऊट मेकअपच आहेत. हा फिल्टर यूज केलेले आहेत, पण सगळे जे माझे असतील ना, लिपस्टिक सोडू ना मी कोणत्याच गोष्टी ना लावल्या नाही आहेत फेसला. फक्त लिपस्टिक लावली आणि टिकली लावली, तेवढंच. बाकी काहीच. क्रीम पावडर माझ्या कोणत्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार नाही, क्रीम पावडर नसतात माझ्या. आज मी लावती आहे, कारण आज फेस्टिवल आहे ना, वट सावित्री पूजा आहे आज, त्याच्यामुळे. तर कन्सिलर लावलेलं आहे, जास्त नाही थोपले मी. ठीक आहे, माझा कलरचा आहे हा, शेड आहे हा. फाउंडेशन त्यानंतर मी यूज करते आहे. हा मला ना माझ्या भावाने मला गिफ्ट केला होता फाउंडेशन, कारण मी त्यावेळेस पहिले मेकअप वगैरे करायचे नाही ना, तर माझ्या भावाने असंच मला गिफ्ट वगैरे दिलं होतं बड्डेला, आणि त्यापासून मग माझ्याकडेच आहे. मी खूप नाही जास्त लावते, हे बघा तुम्ही बघू शकता किती कमी प्रमाण मिळते. फक्त असं बोटावरती घेते मी आणि अशी सगळीकडं ना ते स्प्रेड करते, आणि मग होतं माझं मेकअप. फाउंडेशन लावून झालेले, आता लगेच मी कॉम्पॅक्ट लावणार आहे. अरे काय करतो, आला हा शिव मध्येच. हे हे बघा, हे त्यांनी ओपन केलं सिरम. नुसतं काही ना काहीतरी करत राहतोय तो, लय सांभाळणं मुश्किल होतं मला. तर हे बघा, हे बघा, हे आलंय. काय करतो, हाय कर, हाय तुला, हाय कर, हाय कर, हाय 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 हाय. तर
ह्यानी ना समोरची लाईट लावली आहे, फ्लेम आहे ना. ए तिथं नको काय करू, चल. ह्याला असं सांभाळून येणं करायचं म्हटलं ना खूप मुश्किल होतं मला. पटकनच आवरावून घ्यावं लागेल ना, त्याला सांभाळावं पण लागतं ना. आता काहीतरी कारनामे करून टाकेल तो. अरे मम्मी पण गेली ना आंघोळीला, मग सगळं त्यामुळं ना व्यवस्थित त्याला सगळ्या गोष्टी बघावं लागतील मला पटकन. काय थांब जरा, पटापट. हा पटापट लगेच आवरून घेते बघ, पटकनच आवरून घेते बघ मी. झालं माझं मेकअप, झालं माझं फाउंडेशन लावून. आता काय नाही लावायचं, तर मस्त टिकली लावायची, लिपस्टिक लावायची, संपलं माझं मेकअप. हा तुझ्यामुळं मला काय व्यवस्थित करता येत नाही बघ. नाही तुला काय पाहिजे पावडर घेऊन जा. चल लाव तिथे जाऊन खेळ, जा तिकडे जाऊन खेळ पण. बघ मी आता विसरून गेले काय केलं मी. आता हे लावलं, काय करायचं होतं मला, थोडंसं ब्लश लावून घेते. आता मला उठावं लागेल. अरे थांब ना जिनुआ, जा तिकडे. जा, कपड्याला लावू नको, फाउंडेशन येते. बघा बरं कशी दिसते. मला पण एवढं नाही वाटत आहे, ठीक आहे. मला ना जास्त हेवी नाही. अरे काय केलं हे बघा, त्यांनी कसं करून टाकलं चारमध्ये बोट घालून. अरे नको ना बाबा. हो का, झालं बघ. टिकली लावते छान दिसेल ना मी. साधीच टिकली लावणारी. थोडंसं आयब्रो फिलअप करून घेते. इथं नाही, इथे बस. हा ठीक आहे, बस इथे बस. केला आयब्रो फिलअप, असं वेगळं झालं ना हा अजून. अरे तू पण लावू नको ते, तू प्लस लावून घेतलं का तू. कन्सिलर. अरे तोंड दाखव, इकडे तोंड दाखव. इथं हे बघ, इथं तोंड दाखव. काय केलंय दाखव. हे बघा काय केलंय. टिकली लाव. ते नाही घ्यायचं. ओ तिने घ्यायचं. हे घेऊन खेळ. जे हे करायचं तेच घेतो तू. काय करायचं, लिपस्टिक लावायची राहिली ना असं. तर चला मी आता ना फायनल पटकन लिपस्टिक वगैरे लावून घेते, सिंदूर लावून घेते आणि साडी वगैरे वेअर करून तुमच्या समोर येते मी. तोपर्यंत बाय. मी तर बोलली होते बाय, पण बाय नाही. पटकन केस तर ओलीच आहेत माझी. कंगवा कुठे गेला शाना माझा. मी आणलं होतं ना इथं कंगवा. लिक्विड सिंदूर आहे माझा, मरून कलरचा, पण तो दिसून येत नाही ना. मी आता चेंज करणार आहे, दुसरा लावणार. पण एवढा दिसून नाही येत ना. पावडर सिंदूर लावते मी आता, घेऊन येते. तर हे पावडर सिंदूर आहे, कारण हे सिंदूर एवढं दिसून येत नाही आहे, कारण फोटो वगैरे मध्ये व्यवस्थित दिसलं पाहिजे ना, हेच त्यामुळं. आता पावडर सिंदूर आता हे बघून घ्या कसं दिसतं, आणि पावडर सिंदूर लावल्यावरती बघा मला मी कशी दिसते. बघा आता बघा, लगेच लुक चेंज होतो ना. म्हणून मी जास्त करून पावडरचा सिंदूर लावते, छान म्हणजे उठून लगेच दिसतं त्यामुळे. तर चला साडी वेअर करते आता. तर आली मी परत रिटर्न. तर हा आहे माझा फायनल लुक, बघून घ्या. अरे हा मी आयशॅडोच नाही लावली. ठीक आहे, हा माझा फायनल लुक आहे. कशी वाटते. छान दिसते. कसा वाटला माझा तुम्हाला लुक, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. छान वाटते का. खूप दिवसानंतर आहे ना असं काहीतरी मला
छान वाटते असं. हे बघ माझी साडी, हे बघ माझी साडी. आंबाडा वगैरे नाही बांधला कारण इथे थोडं ना असं ओलं आहे, त्याच्यामुळं मी ते काय बांधणार वगैरे नाही आहे. आणि आता मी निघणार आहे. हे एवढं पदर आहे ना खूप हेवी आहे, त्यामुळे मला आता असं घ्यायला पण थोडंसं कसं घेऊ. ठीक आहे. खूप हेवी साडी आहे. ह्या साडीवरती हे सूट करते का काय कळत नाही. ठीक आहे. मेकअप वगैरे सगळं झालं, साडी वगैरे सगळी घालून झाली आणि विचार केला थोडंफार शायनिंग मारून घेते, फोटोशूट करून घेते. फोटो तर काढता येत नव्हते, त्यामुळे मी व्हिडिओमध्येच ट्राय करत होते, बघत होते कोणता लुक छान वाटतोय, कसं पोज देऊ की छान दिसेल. त्याच्यामुळंच इथे थोडंसं मी असे पोज वगैरे देऊन आहे ना व्हिडिओ बनवत होते. तर कसा वाटला, कोणता पोज तुम्हाला आवडला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि साडी आणि माझा लूक कसा वाटतो आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आता सगळं आवरून वगैरे झालेलं आहे. आता मी चालली आहे वट पौर्णिमा म्हणजे वट सावित्री पूजा करायला. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. माझ्या व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.